कलर्स मराठी वाहिनीवरील काव्यांजली मालिकेच्या 12 मार्चच्या भागात विश्वजित आणि श्रेष्ठाचं अफेअर होतं आणि त्यांना आता बाळ होणार हे सगळ्यांना कळतं. श्रेष्ठाचा प्लॅन चांगलाच वर्क झालेला असतो. मग ती तिथून निघून जाते. त्यानंतर सगळेजण विश्वजितला दोष द्यायला सुरुवात करतात आणि तो त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करतो, पण कोणीही काहीही ऐकून घ्यायला तयार नसतं. अखेर तो कंटाळून मावशीचं घर सोडून पुन्हा श्रेष्ठाकडे निघून जातो. मग मधुरा मीनाक्षीला म्हणते, तू मला हे का नाही सांगितलं? मला वाटलं होतं आपण एकच कुटुंब आहोत आणि म्हणूनच मी आमच्या घरात तुम्हाला आसरा दिला. मधुराचं हे बोलणं ऐकून मीनाक्षी प्रचंड संतापते आणि म्हणते, शेवटी तू बोलून दाखवलंच की तुम्ही आम्हाला तुमच्या घरात आसरा दिला. आता बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाही. आम्ही आत्ताच इथून निघून जातोय. मधुराच्या या निर्णयाने अंजली प्रीतमला खूप वाईट वाटतं. मग थोड्या वेळानंतर काव्या जायची तयारी करत असते. तेवढ्यात अंजली तिला मिठी मारत रडत रडत बोलते, एवढ्या रात्री तुम्ही घराबाहेर पडताय, तुम्ही काय खाणार, कुठे जाणार, कसे राहणार आहात? मग काव्या तिला समजावून सांगते, लग्नानंतर आपलं सासर हे आपलं घर आणि आपल्या सासरची माणसं हेच आपलं वैभव असतं. कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या सोबत उभं राहणं आपलं कर्तव्य असतं आणि म्हणूनच आता मला जावं लागेल. तिकडे विश्वजित श्रेष्ठाकडे परत गेलेला असतो आणि ती त्याला मिठी मारत बोलते, आता यापुढे मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. आता श्रेष्ठा विश्वजित सोबत लग्न करणार का? आणि असं झालं तर काव्या, मुलं आणि तिच्या कुटुंबाचं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाहायला विसरू नका काव्यांजली रात्री 8:30 वाजता आपल्या कलर्स मराठीवर.